नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात आपण बघत आहोत की नंदिनी आणि काव्या बाहेर भेटतात आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते, तू तर आनंद निवासला गेली होती, तर इथे कशी? तर ती बोलते की मी आनंद निवासला गेले होते, तिथे अथर्व आला होता आणि तो खूप त्रास देत होता, म्हणून मी त्याला सोडवायला इथे आले आहे. दोघींचं असं बोलणं चाललेलं असताच तेव्हा नंदिनी बघते की काव्याच्या हातात धागा नसतो. तेव्हा नंदिनी तिचा धागा काढून ती काव्याला बांधते आणि म्हणते, हे माझ्या बहिणीच्या रक्षणासाठी आहे. नंतर पुढे आपल्याला बघायला मिळते की काव्य म्हणते की ताई, तू घरीच चालली आहेस ना, मग तू बाहेर ड्रायव्हर काका आहेत तर तू त्यांच्यासोबत चालली जा. नंदिनी नाही बोलते, पण नंतर काव्य तिला बळजबरीने सांगते की तू त्या गाडीने जा आणि ही छत्री पण घे, कारण खूप ऊन आहे. पुढे आपल्याला बघायला मिळते की नंदिनी तिथून जाते आणि काव्या घरी येते. काव्या घरी आल्यानंतर बघते तर काय, मालिनी काकू रडत असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की काव्याचा धागा घरी राहिला आहे. नंतर मालिनी काकू आल्या आल्या काव्याचा हात बघतात, तर काव्याच्या हातात धागा असतो. मग काव्य त्यांना सगळं खरं खरं सांगते. नंदिनी मालिनी काकू पुन्हा टेन्शनमध्ये येतात की आता नंदिनीच्या हातामध्ये धागा नाहीये आणि काव्य त्यांना समजून सांगते की ताई ठीक आहे. तर आता पुढे बघूया की काय होतंय आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच लेटेस्ट एपिसोड बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.